मेकअप चाललाय आमचा. वेणी विणी सगळं घालून झालं. आता बनत आहेत गरमागरम थालीपीठ आणि इकडे भेंडी वाफायला ठेवलेली आहे. आता नवीन पॅकेट आले त्याचं ओपनिंग चालू आहे आणि यामध्ये आलेली आहे आईला गिफ्ट आणि हे तुम्हाला गिफ्ट. हॅलो, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत. सुट्ट्या चालू आहेत, आईबाबा आले त्यामुळं असं निवांत सगळं आराम चालू आहे. सकाळी उठल्याबरोबर मस्त आरामात चहा वगैरे प्यायचा, गप्पा मारायच्या, अशी छान सकाळी सुरुवात होते. मुलींनाही सुट्ट्या लागल्या त्यामुळं हे बघा इथे शोरू बसली आहे. आता आंघोळ करून आले, मस्त हेअर वॉश वगैरे करून. प्रत्येकाचं आपलं काही ना काही चालू आहे. श्रीमयी आणि तिची आजी मस्त बाहेर गार्डनमध्ये चक्कर मारतायत दोघी. श्रीमयी दाखवती आजीला. काय दाखवते श्रीमू तू आजीला? नाही काढायचं. अगं मग दुसरं गुलाबी येत नसतंय. गुलाबी येत नाही. बरं ठीक आहे. धर. छान दिसते. हा धरा. हाताला धरून चालतात दोघी. एका हातात काठी पकडली आहे आणि एक हातात माझ्या हात. शिमू एक हातात धर. शिमू उधरलाय. उधरलाय. शूट करायला नको. सकाळ सकाळ थोडं अनुवाने चालल्यावर छान वाटतं पायाला. आज तर ऊनच नाहीये. काय शूट कर. दुपारी मला पण छान वाटतं असंच बिना चप्पलचं. मग ते मला छान नाही वाटत. तुला नाही वाटत? चप्पल घातले की अजून जड वाटते मला. चप्पल नाही घातली तुम्ही. चप्पल नाही. छान दोघी चक्कर मारताय तिकडे. तोपर्यंत आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाक चालू आहे इकडे. आई स्वयंपाक करतीये आणि आई आज बनवतीये भाकरी, ज्वारीच्या भाकरी. इथे आईच्या हातच्या गरमागरम भाकरी चालू आहे. इकडे मूग शिजवले आम्ही मस्त भाजून. तर आज मस्त मुगाची उसळ बनणार आहे जेवणामध्ये आणि ज्वारीची भाकरी. आईने येऊन किचनचा ताबा घेतलाय. सकाळी उठल्यापासून आईचं चालू असतं काही ना काही. काल पण खूप सारा खाऊ बनवला आमच्यासाठी आणि सकाळ संध्याकाळ मस्त स्वयंपाक करते. वेगवेगळं करून आम्हाला खाऊ घालते. म्हणजे छोटं छोटं मी पण हेल्प करते, परंतु मोठी कामं आईला करायची असतात. ते बाजूला सरकवा आई. झालं त्याचं. त्या प्लेटमध्ये ठेवा परत. त्या रेड कलरची प्लेटमध्ये. हो का इथं समोर. हां हां. मी मुगाची उसळ फोडणी देते आणि त्याच्यासाठी हा मस्त शेतातला आमच्या गावरान लसूण सोलते. या लसणाला सोलून असं लांब ठेवलं तर इतकं मस्त त्याचा वास येतो आणि बारीक बारीक असतात गावरान लसूण असल्यामुळं. जेव्हा आपण फोडणी देतो तर मस्त खमंग लागते भाजी. परंतु ह्याचा लसूण छोटा असतो एकदम बारीक बारीक. चला सांगा चला. हे थोडंसं असं ना मध्ये गोल पसरून घ्यायचं त्याला. म्हणजे एकच साईडला गेलं ना तर ही दोन ब्रांच आहेत ना. एक इकडून असं केली ना. एक मिनिट काढ. गार्डनिंग चालू आहे आमचं इथे आता सारं. काम करणाऱ्या हातांना काम पाहिजे जेवण झाल्यावर. म्हणून काम नसतानाही आम्ही काम काढले. नसताना काम होतं ना. आपण सगळ्यात कोकोपीट भरून ठेवलं. चुकीचं करून ठेवलं होतं ते आता दुरुस्त करायचं चालू आहे. किती वारं सुटलंय आज भयानक. असं बांध. बस झालं की आता. हां बस. तर तिथलं पाहिजे असं पडायला नाही पाहिजे. नाही पडणार.
कोकोपीट होते ना. माझं नाव सीमय आहे आणि मी आता खाते. पण मम्मा काय बोलतात आपण खातो आता? शेवाळ्याचा उपमा खाते. आणि मी मॉर्निंगमध्ये छोले आणि बटाटा आणि चपाती खाल्ले. तर मग आता रात्र झाली आम्ही खाणार आहे आणि मग संध्याकाळ आणि मग रात्री आम्ही आहे ना नाही मग आम्ही आहे ना बेसन लाडू खाणार आणि मग झोपायच्या आधी एक मूवी बघणार. मग झोपायला चाललो आणि आजी बरं झोपणार मी आणि दीदी पण आजी. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 8:45 आणि अजूनही खूप छान असा प्रकाश आहे. त्यामुळे आम्ही मस्त वॉक करण्यासाठी आलेलो आहोत. छान आता सूर्य अस्ताला जाणार आहे, परंतु इतकं सुंदर असं वातावरण आहे. हे बघा सगळीकडे हिरवगार झाडी आहे आणि आम्ही मस्त सगळे मिळून इकडे वॉक करतोय. आज लोक सायकलिंग करतायत, फिरायला आलेत. कसं वाटतंय वातावरण? एकदम मस्त छान. पूर्ण एरिया आहे छान आहे. आता बनवलं. मध्ये तलाव आहे आणि साईडने सगळं वॉक करू शकतो. That would be 1,000 euro. We could get 1,000 euro for selling that. A little longer than a few minutes later. गुड मॉर्निंग. काय चालू आहे इथे? मेकअप चाललाय आमचा. वेणी बिणी सगळं घालून झालं. कशी अय्यो किती सुंदर वेणी घातली आहे. ह्याला काय बोलतात? याला काय नाही, सिम्पलच वेणी बोलतात. सागर वेणी नाही आहे ही, सिम्पल. मम्मा मला बाहेर जायचं भाजी जायचं ना आपल्याला, जायचं. निवांत उठून आवरायला लागलेलो आहोत. सुट्ट्या त्यामुळं खूप म्हणजे की 4-5 दिवस झालं फक्त आराम चालू आहे. खाणं पिणं आणि दुपारी आराम करायचा, त्यातच वेळ चाललाय आमचा. आणि खूप दिवसानंतर अशी सुट्टी मिळाली त्यामुळं बॉडी पण एकदम रिलॅक्स झाली आहे आणि त्याच्यामुळं छान वाटते. आता रोज काही ना काही वेगवेगळं खायला मिळते त्यामुळं जेवणाचा आनंद घेतोय. मुलींची दंगा मस्ती चालू आहे साईड बाय साईड. आणि आई तिच्या रोजच्या टायमिंगला उठून सकाळी येऊन आवरायला सुरुवात करते. तिला जाग येते, आवरून खाली येते आणि सुरू पण करते की काय पीठ भिजवा, भांडे काढा मशीनमधले. आणि आज आम्ही बनवणार आहोत भेंडी. रात्रीचं पनीर आहे थोडंसं, तर श्रीमईला भेंडी आवडते त्यामुळे करणार आहोत भेंडीची भाजी. हो का नाही श्रीमा? श्रीमई पण आली आहे, बाकीचे अजून उठत आहेत एक 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 करून. साठी खेळते वे, लांबून टाक. हां आता शिक, करेक्ट खेळ. ह्याला जरात लावे कसते आहे ना असं आवाज केला मग मी ओके गुड जॉब. परत बंद. त्याचं बटन दाबलं गेलं मागे. नवीन पॅकेट आले त्याचं ओपनिंग चालू आहे. आणि यामध्ये आलेली आहे व्हीलचेअर आजीसाठी. गुड मॉर्निंग दिदू. जड असेल फार, त्याचे व्हील्स फार मोठे आहेत ना. ते बसावं लागतील आपल्याला आय थिंक व्हील्स. ते पुढं जाऊ शकतं ना. सी
हे थांब अजून ते मी बसणार आहे जाव हम्म. मी बसणार आहे हा मागे सीट लावायचं मी याला. बसणार आहे जाव मी बसणार आहे जाव त्याला वर करा हा. पुन्हा आजीला एकदा ट्राय करा की बस. आता हे दाबायचं असेल मध्ये दाबलं. पुन्हा आजीला नाही आजी हळूच हा चिमटा बसेल झालं. हे नको नको आजी आल्या खाली आताच नाही. का नाही मला पण एकदा नको काढू दीदी राहू दे सध्या. नाही काय करायचं मला पण एकदा थांब शिमू. बस 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 असं नसतं बसायचं की तसं तसं तिकडे गोड करून बसायची. आता स्ट्रोलर मधून निघाली तर वर लगेच तू बसली का व्हीलचेअरवर होय का? दूध घातलं. असते बघा कसं. देऊ का बाहेर सोडून नाही? हे बेल्ट आणि ठेवायसाठी साहित्य ते लावायचं त्याला साईडला. आता बनत आहेत गरमागरम थालीपीठ आणि इकडे भेंडी वाफायला ठेवलेली आहे आता. हा एक साईड करायचं बरोबर वळतं म्हणजे कळलं का दोन साईड नाही करायचं. आता या साईडने इकडून करायचं असेल ते इकडलं. इथं पण ब्रेक आहे दोन्ही साईडला ब्रेक आहे. मदर्स डेचं गिफ्ट आता हे आईला गिफ्ट आणि हे तुम्हाला गिफ्ट. उघडून बघा आपलं आपलं गिफ्ट. आपल्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये अजून नव्याने खूप सारे मेंबर ॲड झालेले आहेत. त्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि त्याचबरोबर माझे जे ड्रेस आणि साड्या यांची खूप जणांनी लिंक विचारलेली आहे, कुठून ऑर्डर केलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये मी ती लिंक तुम्हाला सगळ्यांना देत आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन ऑन करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आजी बघू दाखव. सरळ करू का? ते ह्याच्यातून आणलेलं आहे स्वारोस्की होय क्रिस्टल वर्ल्ड. आणि हे तुझं गिफ्ट. त्याची पण गरजच नाही. असू दे तर बसू. आयफोन गॅलेक्सी A375G. आता मुलगी कमवते म्हणल्यावर देणार ना. आता काय करायचं तिला वाटतंय द्यावं काहीतरी. हा मग काय आजीला आता 2 फोन आहेत. 2 फोन बापरे. 2 फोन आहे. 2 फोन आहे. हे तुमचं आहे ना? हो तो आता खराब झाला आता नवीन पाहिजे ना. किती दिवस वापरायचा अजून. हे स्वारा आजीला आणि किती दिवस चालला असं? आवडलं का आजी? हा मस्त. थांब तोडशील तू ते हळू आधीचं. काढ ना त्याला बाहेर. तसंच ठेवलंय ते. लांब आहे कलर जाऊ हे. हा फोन केसाठी ती काय तिथं मागवलेली आधी फोन केस आली फोनच्या आधी. तिथं काय ते म्हणते ग? काय म्हणते कवर फोनचं कवर कुठे आहे म्हणते. थांब थांब शिकू. फोनचं कवर मागवतो ना आम्ही पहिल्यांदा. कारण फोन पडला की फुटते लगेच पहिल्याच दिवशी. आजोबाला दाखव. आले का आजोबा? हे कोण असेल? आजोबा आता विचारतील माझं गिफ्ट कुठे आहे. फादर्स डे गिफ्ट द्या आता. Father's ला नेहमी जागी राहा. फादर डे. आईचं मदर डेचं गिफ्ट दिलं. फादर डेचं गिफ्ट नाही. अजून काही प्लॅन नाही केलं. ओपन करू शकता? काय गेले वाचून जातो की मला. मध्ये येऊ नको शर्वरी. तू मध्ये आली बरोबर कॅमेराच्या. बसू नको मग. ज आ आ खूप बारीक आहे ना ग पल्लवी है ना. नाजूक आहे ते. वायला घर काय बोलतात? एवढंच अफोर्ड करू शकत होतो तिथलं आम्ही ते. 7 हे काय असं हे G5 ते खडा आहे तो कुठला टू तरी. आहे. टू आहेत काय? हा हा त्याच्यात खडा असतो सॉरी. मग गॅलेक्सी.
ते खाली येतं का मग हा का नाही येत? नाही येते बरोबर नेटफ्लिक्स आहे. हा मागं असतं. मला वाटतं दोन्ही साईडनी घालू शकते किंवा हे असं जर केलं ना, हे बघ हे असं दोन होतं. माहित नाही, मला पण बघावं लागेल आता ते दोन कसं काय आहेत त्याच्यामध्ये. दोनच असतात प्रत्येक ह्याला ते हा मागे एक- तुझ्या ह्याच्यात पण आहे का? हम्म. हे काय क्रिस्टल आहे काय आहे? हा हा हे नाजूक आहे ना पहिले तर जाड बघून आणायचं. तेव्हा. काय महाग आई मग ती जाड बघून आणायचं. हेच महाग आहे सगळ्या ज्वेलरी मध्ये जे आणलंय ते. त्यात गोल्ड मिक्स असेल आहे. हा, होय हे का? रोज गोल्ड आहे. पाडल्यावर लागेल. ते ते bird आंघोळ crystal आहे करताना का? खराब नाही होत. नाही फक्त कार्यक्रमाला असं तसं घालायचं, नाहीतर मग काढून ते टाकायचं. bird crystal ते घालूनच घेऊन जा म्हणजे की हे पकडायला घालून ना. आणायचं याला नाही तर कस्टम पकडते. खाल्लं ते लाल झाले खूप. जातो ना. दिसतंय का आता? दिसतंय ते छान आहे. जास्त लहान नाही वाटत आहे, किती सुटेबल वाटतंय. चांगलं वाटतंय फक्त लावा लावीचं काम. ते ओपन नाही केलं दुसरं वालं. हा हे काय आता ओपन. आई लाल झाले. शर्वला लय आवडते असं ओपन करायला काय काय. हा, ते तेवढ्यासाठी बसले. ही पुस्तकं चुर काढून मोकळं खूप खातो ते. खाली हे काढून आजीला. तिथं हे पावडर आहे आणि तिथं लावते. हे उघड हे 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 उघड खालचं. Satisfied. बघू. ते पडलं की पुढतं. मी आणलं होतं माझा फोन पहिल्या दिवशी, कवर नाही मिळालं त्याचं, तर पहिल्या दिवशीच पडला. फुटला नाही, माझं कोच लागली त्याला. तेव्हापासून पहिलं कवर मग फोन. कमी होते खाली. कधी हातात आहे आणि हातात बसत नाही व्यवस्थित, घसरते. ते लावू शकतो ना आपण. संध्याकाळ झाली बघता बघता आणि आता आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलोय. आज संध्याकाळी जेवणामध्ये अंडा करी केली आहे आणि सोबतच मस्त झणझणीत असा बोंबील केलाय, तो भारतामधून आणलाय. सुके मासे, बोंबील आणि शर्वरीचे बाबा नाहीत खात बोंबील, त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलेली आहे अंडा करी. श्रीमयी आणि शर्वरी पण अंडा करी खातील आणि माझी आई सकाळची भेंडी खाईल. मी आणि माझ्या सासूबाई, माझे बाबा आज खाणार आहेत बोंबील मस्त असा. आणि त्याच्यासोबत आई आता भाकरी बनवते, ज्वारीच्या पिठाच्या भाकरी करते छान अशा. तर पीठ आणले ताजं ताजं, त्यामुळे खूप मऊ अशा भाकरी होतात. त्यामुळे इंडक्शनवरती पण त्या तव्यामध्ये चटकरनं भाजल्या जातात. आणि अशी रस्सा भाजी वगैरे असेल तर त्याच्यासोबत भाकरी असेल तर अजून छान लागते. त्यामुळे आज भाकरी आहे मस्त जेवणात. तर आता आम्ही आलेलो आहोत सगळे वरती. छान सगळ्यांची जेवणं झालेली आहेत, सगळ्यांच्या बॅग पॅक करून झाल्यात, आजींची व्हीलचेअर आली आहे. त्यामुळे आता आम्ही उद्यापासून फिरायला मोकळे आणि धमाल अशी येणार आहे. छोटे छोटे ट्रिप आहे, जास्त मोठ्या नाही आहेत. त्यामुळे परंतु जसं त्यांना सहन होईल, जसं त्या प्रवास करू शकतील, सगळे मिळून एन्जॉय करू, तर अशा आमच्या ट्रिप्स आहेत. तर आता सगळे झोपलेले आहेत, आराम करतील. सकाळी लवकर उठायचं, त्यामुळे आता मी पण लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठते आणि पुन्हा तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येते. तोपर्यंत सगळे तुम्ही मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. आम्ही लवकरच नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटत आहोत. तोपर्यंत बाय बाय.